दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त. हा जप का आणि किती करावा? अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप का करावा? हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध पक्ष करत नाही, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे हे उन्नतच सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तऱ्हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे. विवाह न होणे, विवाह झाल्यास पतीपत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे, मतिमंद किंवा विकलांग अपत्य होणे, अपत्य बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे. दारिद्र्य, शारीरिक आजार अशीही लक्षणे असू शकतात. 1. श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे श्री गुरुदेव दत्त हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते. दुसऱ्या कोणत्याही तऱ्हेचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास कमीत कमी 1 ते 2 तास किंवा 3 तास श्री गुरुदेव दत्त हा जप नेहमीच करावा. 3. मध्यम तऱ्हेचा त्रास श्री गुरुदेव दत्त हा जप कमीत कमी 2 ते 4 घंटे तरी करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून 1-2 माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर 3 माळा जप चालू ठेवावा. 4. तीव्र त्रास असल्यास कमीत कमी 4 ते 6 घंटे जप करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायण बली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती अशासारखे विधी करावे. 5. पितृपक्षात दत्ताचा नामजप केल्याने पितरांना लवकर गती मिळते, म्हणून त्या काळात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम 6 घंटे 80-12 माळा नामजप करावा. दत्ताच्या नामजपाने रक्षण कसे होते? 1. दत्ताच्या नामजपातून निर्माण होणाऱ्या शक्तीने नामजप करणाऱ्याच्या भोवती संरक्षक कवच निर्माण होते. 2. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत गुरफटलेले असतात. त्यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त राहतो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात, मृत्यूलोकात अडकतात. दत्ताच्या नामजपामुळे मृत्यूलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. भूलोक आणि भुवरलोक यांच्यामध्ये मृत्यूलोक आहे. त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या लोडच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्तीला होणाऱ्या त्रासाचे प्रमाण कमी होते.